जय हिंद मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, घराचं काम तर चाललंच आपलं. फर्निचरचं काम 1-2 दिवसांमध्ये पूर्ण होतं आहे. आज टी व्ही पॅनल पण कंप्लीट झालेलं आहे आपलं. तर मला काही वेळ मिळाला नाही सकाळचं व्लॉग वगैरे शूट करायला. मुलाचे पेपर पण चालू आहे, 12वीची एक्झाम चालू आहे. आज दुसरा पेपर होता त्याचा. आणि मला आपले इंजिनियर जे होते त्यांना पण भेटायचं होतं, त्याच्यामध्ये पण माझा वेळ गेला. त्यानंतर रॅलिंगचं काम होतं, तर मग रॅलिंगचं मेजरमेंट करायचं होतं. ते कारागीर पण आले होते, मग त्याच्यामुळे मला काय आजचा पूर्ण व्लॉग शूट करायला वेळ मिळाला नाही. मग मी नंतर ठरवलं की एका टॉपिकवरती तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करतो मी. आणि तो टॉपिक म्हणजे कोणता, की बघा आजकाल आपण बघतो की सोने चांदीचे भाव बघा कुठे जाऊन पोहोचलेले. चांदी गेली होती 4,20,000वरती, सोन्याचा भाव गेला होता 1,80,000वरती. पण ते भाव आपण बघितले आणि त्यानंतर जी त्यांच्यामध्ये सेलिंग चालू झाली, म्हणजे त्यांच्यामध्ये मंदी आली, त्यांचे भाव आपल्याला पडताना दिसले. आत्ताच्या वेळेला सोन्याचा भाव म्हणजे आजचा भाव जर आपण सोन्याचा बघितला तो म्हणजे 1,58,000, म्हणजे मी फ्युचरचे भाव सांगतो MCXवरचे. आणि त्यानंतर चांदीचा भाव जर म्हटला तर 2,60,000च्या आसपास चांदीचा भाव आहे. तर मग ह्या लेवलवरती आपण त्यांच्यामध्ये खरेदी केली पाहिजे का? एखादी व्यक्ती समजा, आता बहुतेक जण काय करतात माहिती आहे का, फिजिकल गोल्ड किंवा सिल्वर जे असतं ना त्यांची बाईंग करतात. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन भविष्याचा असतो की मला आत्ता गोल्ड आणि सिल्वर बाय करायचं, पुढच्या 10, 15, 20 वर्षांसाठी ठेवायचं, किंवा माझी मुलं छोटी आहेत आत्ता, मी आज त्यांच्यासाठी गोल्ड खरेदी करून ठेवतो, पुढे त्यांची लग्न जेव्हा होतील तेव्हा ते काम येईल, असा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येकजण बाय करतो. म्हणजे व्ह्यू प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मग खूप जण म्हणतील की मग अशा लेवलवरती आपण यांच्यामध्ये बाईंग केली पाहिजे का? शक्यतो ते स्टॉक्स पण असू द्या किंवा कमोडिटी पण असू द्या, म्हणजे सोनं चांदी पण असू द्या, की आपण टॉपला फसायचं नको त्यांच्यामध्ये. आता मागे जेव्हा सिल्वरचा भाव 4,20,000वरती गेला होता, तर तेव्हा आपण बहुतेक जणांनी बाईंग केलेली असणार, त्याच्यामध्ये ते टॉपला फसले. काहींनी 1,80,000वरती जेव्हा सोनं होतं तेव्हा आपण बाईंग केलेली असणार, ते पण फसलेले असणार. पण आपण तिथे बाईंग न करता थोडा मंदीचा फायदा जर उचलला ना तर तो चांगला असतो. शेवटी हे भाव वरतीच जायचे. बघा माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणजे 2007 साली 10,000 रुपये तोळा सोनं होतं. म्हणजे एका ग्रॅमचा भाव किती झाला तो, तर 1,000 रुपये पर ग्रॅम झाला. आत्ताच्या वेळेला बघा तुम्ही तेच सोनं, 10,000 रुपये तोळा असलेलं सोनं आत्ताच्या वेळेला 1,60,000, 1,50,000वरती आहे. म्हणजे बघा किती वाढ झालेली त्याच्यामध्ये. आता मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने 10,000 रुपये तोळ्यानेच खरेदी केलं. काहींनी 2015, 2020 अशा प्रत्येक टप्प्यांमध्ये बाईंग केलेलीच आहे बघा. मग कोणी ते 50,000वरती पण बाय केलेलं आहे, कोणी 60,000ला पण बाय केलेलं आहे, कोणी 40,000ला बाय केलेलं आहे ते सोनं. पण आत्ताच्या वेळेला त्यांना ते भाव वाढते दिसत आहे. चांदीच्या बाबतीमध्ये तेच आहे की कोणी 60,000वरती चांदी बाय केलेली असणार, कोणी 70,000वरती, कोणी 80,000वरती. तर ते भाव त्यांना वाढताना दिसले. 2,60,000ला ते आता होल्ड करतायत. कोणी 99 साली, कोणी 2000 साली, कोणी 95 साली. ज्या वेळेला सोन्याचा भाव जो आहे, मी म्हणतो की 1,000 रुपये तोळा पण असू शकतो किंवा 4,000 रुपये तोळ्याच्या आसपास भाव तो असू शकतो. मग तेव्हापासून ते भाव वाढतेच आहे बघा. म्हणजे ते कमी होत नाही, कमी होतात पण तात्पुरते. मग टॉपला न फसता आपण मंदीचा फायदा त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता याचा अर्थ असा नाही की मी बोलतोय म्हणून प्रत्येकाने बाय करायला सुरुवात करायचं. तुमचा पण अभ्यास असला पाहिजे त्याच्यामध्ये, की मी जर हिस्ट्री बघतोय सोने आणि चांदीची तर मला भाव वाढते दिसत आहे, मग मी आत्ताच्या वेळेला बाय केलं पाहिजे का? हे टॉपला गेलो होतो, टॉपवरून खाली आलेलं आहे, तर मी ते बाय केलं पाहिजे का? तर याचा अभ्यास तुम्ही पण करायचा असतो. असं नाही की मी व्हिडिओ बनवतो याचा अर्थ तुम्ही लगेच बाईंग करायची, तसं नसतं. पण हे भाव वाढते असतात भविष्यामध्ये, पण आपल्याला तिथे भाव हे वाढतानाच दिसतात. कमी होते त्यांच्यामध्ये आणि कमीमध्ये पण बाईंग होते, आणि सोन्याचे भाव वाढले तरी तिथे बाईंग होते बघा. मग असं नाही ना की सोन्याचा भाव जेव्हा 1,80,000वरती जे सोनार असतात त्यांची दुकानं बंद पडली, असं झालेलं आहे कधी? अजिबात नाही. तो भाव असला तरी तिथे बाईंग होतेच ना. समजा एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे आणि लग्न करायचंच आहे, दागिने खरेदी करायचे, मुलगा असेल दागिने खरेदी करायचे, सोन्याचा भाव 1,80,000 असला तरी ती व्यक्ती जाऊन खरेदी करतेच आहे, त्याची खरेदी होताना दिसतेच आहे आपल्याला. असं नाही की मग तिथे खरेदी बंदच झालेली नाही, खरेदी होणारच आहे. प्रत्येक लेवलला बाईंग करणारे असतातच सोने आणि चांदीमध्ये. त्यामुळे कोणी असं म्हणायचं नाही की मग कोणी वरच्या लेवलवरती बाईंग करत नाही, बाईंग करणारे असतातच. पण एक स्मार्ट पद्धतीने अजून जर आपल्याला काम करायचं असेल त्याच्यामध्ये, तर मग आपण मंदीचा फायदा घेऊ शकतो. की जी मंदी येत असते ना सोने आणि चांदीमध्ये, की त्या टिपमध्ये आपण जर बाईंग केली तर तिथे निश्चित आपल्याला फायदा मिळवता येत असतो. हे तर झालं फिजिकलच्या बाबतीमध्ये. पण लग्न सराई चालू आहे बघा. आता याच्यामध्ये वरच्या लेवलवरती पण बाईंग करणारे लोक असणारच आहे. मुलीचं लग्न बाईंग करणार असते. हे फिजिकल गोल्डचं आपण म्हणतोय किंवा फिजिकल सिल्वरचं म्हणतोय. पण जर आपल्याला
ते फिजिकल सिल्वर आणि गोल्ड बाय नाही करायचं आहे. आपण जर शेअर मार्केटमध्ये काम करतो आहे तर आपल्याला ETF द्वारे जर बाईंग करायची असेल तर ती पण करता येत असते. मग तिथे पण आपण मंदीचा फायदा उचलायचा असतो. मंदीमध्ये त्यांचं ॲक्युम्युलेशन आपण करायचं असतं, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा मिळवता येत असतो. आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट अशी असते मित्रांनो की त्याच्यामध्ये आपल्याला फायदा नक्की मिळवता येत असतो. फक्त आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये थांबावं लागतं, संयम पाहिजे असतो. काही वर्ष आपण त्याच्यामध्ये जर थांबत असाल तर निश्चितच आपल्याला तिथे चांगला फायदा मिळवता येत असतो. ज्या व्यक्तीने 2010 सालामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली असेल तिला पण फायदा मिळतो आहे. जी व्यक्ती ETF द्वारे सिल्वर आणि गोल्ड बाय करते, समजा 21-22 सालामध्ये त्यांनी गोल्ड ETF बाय केलेले असतील तर आता 2026 साल चालू आहे तर त्यांना पण तिथे फायदा दिसतोच आहे. म्हणजे लाँग टर्मसाठी जर आपण टिकून राहिलो त्याच्यामध्ये तर फायदा असतो. आता शॉर्ट टर्ममध्ये प्रत्येक मूव कॅच करायचे ते थोडंसं काही जणांना जड जातं, म्हणजे त्यांना ते मूव कॅच करता येत नाही. जसं आता बघा सोने आणि चांदीवरती गेले, त्यांचे ETF पण वरती गेले, फुमोमध्ये त्यांनी काय केलं ते बाय करून टाकले, ते पडले खाली, ते लॉस सहन करताय. पण तुम्ही जर शिकून त्या पद्धतीने काम केलं तर तिथे पण छोटे छोटे मूव जे असतात ना ETF ते पण कॅच करता येतात. छोटे छोटे प्रॉफिट आपल्याला तिथे पण काढता येत असतात. पण त्याच्यासाठी नॉलेजच फार महत्त्वाचं असतं. नॉलेज घेऊन जो काम करतो ना तो बरोबर योग्य लेवलवरती बाय करतो. असं नाही की तो टॉपला फसतो. टॉपला फसला रिटर्न बनणार भविष्यामध्ये, मी असं म्हणत नाही बनणार नाही, बनेल, पण ती फसणार. आता ते सोनं किंवा ती चांदीवरती येण्यासाठी किती दिवस लागू शकतात, काही वेळ जाऊ शकतो त्याच्यामध्ये. मग तेवढा संयम त्या व्यक्तीमध्ये असला पाहिजे. जर तेवढा संयम नसेल तर मग मात्र ती काय करेल, लॉस बुक करून बाहेर पडेल आणि येणाऱ्या 2-4 वर्षांमध्ये ती चांदी आपल्याला जी आता 4,20,000वरती दिसली होती ती एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की 7-8 लाखांपर्यंत ती जाऊ शकते. किंवा सोनं आत्ता आपल्याला 1,80,000वरती जाताना दिसलं होतं ते एखाद्या वेळेला 4 लाखांपर्यंत पण पोहोचू शकतं. अशा पण गोष्टी होऊ शकतात. संभावना आहे ती एक प्रकारे. चा अर्थ असा नाही की त्या किमती जातीलच, पण ही जी कमोडिटी असते ना गोल्ड आणि सिल्वर, नक्की यांचे भाव वाढते असतात. मग आपण जेवढं मंदीमध्ये याच्यामध्ये गुंतवणूक करू तेवढा बेनिफिट आपल्याला मिळवता येत असतो पुढे. आत्ताचे जे भाव आहेत ना इथं लोकांमध्ये संभ्रम आहे खूप मोठा, बाय करू की नको. हे तर 4,20,000वरून पडलेलं खाली आलेलं आहे, हे जर अजून एवढं जर पडलं तर मला मोठं नुकसान देईल. आता जे गुंतवणूकदार आहेत ना त्यांच्यामध्ये इथे संभ्रम तयार झालेला आहे. म्हणजे जे दिसतं आपल्याला समोर ते सांगतोय, संभ्रम तयार झालेला आहे एक प्रकारचा की बाय करू की नको करू. जर असे आता मागे एका दिवसाला बघा चांदी 1 ते 1.25 लाखांनी खाली आलेली होती. मग तशीच जर पुन्हा एखाद्या वेळेला खाली आली तर मला मोठं नुकसान होईल. त्यामुळे बाय पण करत नाही कोणी तिथे. त्यामुळे म्हटलं ना की त्यामुळेच मी म्हणतोय की त्या लोकांमध्ये संभ्रम आहे. आपल्याला योग्य जे वाटतं ना ते आपण करायचं. योग्य लेवलवरती केलेली गुंतवणूक जी असते ना नेहमी चांगलीच असते. सोने आणि चांदीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी आणि हिस्ट्री बघा याची, त्याचा अभ्यास करा, मग तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही छोटीशी गोष्ट इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. माझ्या मते तुम्हाला हे पटलेलं पण असेल. आणि तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये सोने आणि चांदी पुन्हा वरती जाऊ शकतात का, किंवा पुन्हा मोठी मंदी त्यांच्यामध्ये येऊ शकते, याचं उत्तर पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे. ठीक आहे. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.